बिना परवाना गावठी कट्टे, अवैध शस्त्रांचा साठा, गोळीबार, गँगवॉर यामुळे गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्हा चर्चेत आहे. अशातच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला फाट्यावर मारणारी आणखी एक थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडली आहे. लोह्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिक्षक कॉलनी परिसरामध्ये सोमवारी मध्यरात्री एका पतीनं आपल्याच पत्नीला कायमचं संपवण्यासाठी तिच्यावर गोळ्या झाडल्यात. गावठी कट्ट्यामधून सलग 3 राऊंड फायर केल्यानंतर आरोपीनं आपल्या सासऱ्याला कॉल केला आणि पोरीला गोळ्या घातल्यात, आता तुमच्याकडे येतो असं म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या गोळीबाराच्या घटनेतील आरोपी पतीचे नाव विशाल जाधव असून तो आधीच एका गुन्ह्यात नुकताच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. पण बाहेर येताच त्यानं आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. दरम्यान या दोघांमध्ये असं काय घडलं की विषय गोळीबारापर्यंत गेला? ही घटना नेमकी काय आणि या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, नांदेडच्या लोहा शहरातील शिक्षक कॉलनी भागातून समोर आलेली ही घटना सोमवारी 6 जुलैच्या मध्यरात्री घडली. पती विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना जाधव या दोघांमध्ये राहत्या घरात आधी जोरदार वाद झाला. माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार तू काकाला का बोललीस अशी विचारणा करत विशालनं पत्नी अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाद होत होते. पण सोमवारी मध्यरात्री हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या विशालनं पत्नीला बेदम मारहाण केली. यापूर्वी देखील त्यानं अनेकदा पत्नीला गंभीर मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. पण यावेळी तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं कमरेला लावलेली विनापरवाना गावठी पिस्तूल काढली आणि पत्नीवर एका पाठोपाठ 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी बाजूला गेली, दुसरी अर्चनाच्या कानाला साठून गेली, तर तिसरी गोळी थेट पाठीत घुसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान ही गोळी लागताच पत्नी अर्चना मोठ्या किंचाळ्या मारत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. तर पती विशालनं थेट आपल्या सासऱ्याला फोन लावला. तुमच्या पोरीला गोळ्या घातल्या, आता तुमच्याकडे येतो अशी उघड धमकी देत त्यानं आपल्या सासऱ्याला अश्लील शिवीगाळ केली आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तो घटनास्थळावरून फरार झाला. दुसऱ्या बाजूला पती पत्नीतील भांडणाचा आणि गोळीबाराचा आवाज ऐकून कॉलनीतील लोक, शेजारी एकत्र जमले होते. तर आरोपीचे सासरे आल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीनं त्यांनी आपल्या मुलीला नांदेडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिक्षक कॉलनी हा परिसर लोहा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानं गोळीबाराच्या घटनेचे चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती लोहा पोलिसांना मिळताच त्यांच्या पथकासह नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी ही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या पथकाला देखील बोलावण्यात आलं. घटनास्थळावरून पिस्तुलातील रिकाम्या पुंगळ्या आणि इतर काही वैज्ञानिक पुरावे जमा करण्यात आले. तर आरोपी विशाल जाधवच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस तपासात आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल जाधव हा साधा व्यक्ती नसून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये जिल्ह्यात गाजलेल्या एका हायवेवरील पेट्रोल पंप लुटीच्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग होता. त्या प्रकरणात त्याच्यावर लोहा पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्याची रवानगी तुरुंगात झाली होती. पण काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर तो नांदेडमध्ये खासगी वाहन चालवायचा, तसंच बेकायदेशीर गावठी पिस्तूल सोबत घेऊन फिरत होता. अशातच सोमवारी मध्यरात्री त्याच गावठी पिस्तूलनं त्याने पत्नीवर गोळ्या झाडल्या. बाकी या घटनेसंदर्भात माहिती देताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी सांगितलं की आरोपी पतीनं कौटुंबिक वादाच्या कारणावरून मध्यरात्री आपल्या पत्नीवर गोळीबार केला आणि त्यानंतर तो फरार झाला. त्याने ही घटना दारूच्या नशेत केल्याची आम्हाला माहिती मिळते. पण घटना घडल्यानंतर लोहा पोलीस स्टेशनची सर्व टीम, मी स्वतः आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक अशा सर्वांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशेला विशेष पथकं पाठवण्यात आलेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल. त्याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असून तो आता बेलवर बाहेर आलेला होता. तर पीडितेची प्रकृती सध्या स्थिर असून वर्षभरापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं अशी माहिती एसपी डॉक्टर नीलाभ रोहन यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान लोहा शहरातील गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी विशाल जाधवकडे गावठी पिस्तूल नेमकं आलं कुठून असा प्रश्न विचारला जातोय.
कारण काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये 2 गटात झालेल्या गँगवॉर नंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त केला होता. पण तरीही घडलेल्या घटनेमुळे आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. तसंच नांदेड जिल्ह्यातील जामिनावरील सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्रसाठा, बेकायदेशीर धंद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होती. बाकी कौटुंबिक कारणावरून घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.